सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शहरात अपघातांची मालिका सुरूच असून नाशिक शहरातील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय। विविध पक्षांच्या वतीने आंदोलने करून रस्ते दुरुस्तीची मागणी केली जाते, परंतु महानगरपालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने पुन्हा नाशिक रोड सामनगाव भागात एका 23 वर्षीय विद्यार्थी तरुणाला अपघातात आपला जीव गमवावा लागलाय। नाशिक रोड सामनगाव रस्त्यावर एका 23 वर्षीय तरुणाचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मिळालेल्या माहितीनुसार आयुष विजय जाधव वय वर्ष 23 राहणार डोंबिवली मुंबई हा त्याचे मामा संतोष पगारे राहणार भोरमळा नाशिक रोड यांच्या घरी दशक्रिया विधीसाठी आला होता। दरम्यान आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान आयुष जाधव हा त्याचा मामे भाऊ प्रद्युम्न श्रीकांत पगारे याच्यासोबत सामनगाव मातोश्री कॉलेज येथे फॉर्म घेण्यासाठी गेला होता। फॉर्म घेऊन परत घरी जात असताना एका मालवाहू डंपरने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली। यात आयुष जाधव हा मधल्या टायरमध्ये आल्याने त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय, तर त्याचा मामे भाऊ प्रद्युम्न पगारे हा किरकोळ जखमी झालाय। परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन नाशिक रोड पोलिसांना माहिती दिली आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या आदेशाने सदर डंपर जप्त केला असून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।